एवढा धोका. 1.5 तास शिल्लक होते. आई वडिलांचा चेहरा समोर आला. पहिलं राजकीय करिअर ते सगळं गेलं पुढं. पण ज्या आई वडिलांपुढे आपण एवढं हे सगळं केलंय, आपल्याला माहिती आहे आपले आई वडील आपल्यावर किती जीव लावतात. अरे घरी कसं जायचं, कोणाला तोंड दाखवायचं आणि काय सांगायचं. आपल्या घरी जे आले होते त्यांचा आपण सन्मान राखला, त्यांना चहा कॉफी दिली आणि त्यांनी मला एक पेढा चारला. त्याचा शेवट गोड अमोल, ते सर्वच गोड. तो पेढा टाकलेला फोटो सगळीकडे झळकला. एक नेता आणि एक कार्यकर्ता, वाद संपला, कामाला लागा, निवडणूक झाली, निवडून आले. आज 1.5 वर्षांनी कळलं त्या पेढ्यामध्ये विष भरलं होतं, विष. दीड तास शिल्लक होते. त्यात एक फोन वाजला. अजित दादांना तुमच्याशी बोलायचंय. एका क्षणात माझ्या समोर दाटलेला अंधार दूर झाला. एका महाराष्ट्राचा नेता, एका कार्यकर्त्यावरती काय अन्याय होतोय, पुढच्या 5 मिनिटाला त्या नेत्याला कळतं. याच्यावर विचार करा. ही अजित दादा सारखी ही ताकद म्हणजे महाराष्ट्रामध्ये कशी प्रकारचं काम करते. दादा म्हणले मला कळालंय तुझ्यावरती अन्याय झालाय. फोनवरती जास्त बोलण्यात वेळ घालवण्यापेक्षा घड्याळ चिन्ह जरी आपलं असलं तरी घड्याळची वेळ आपल्या हातात नाही. तू लवकर ये. त्या ठिकाणी दादांनी माझ्याशी चर्चा केली. आमचे मेहुणे आमदार माऊली आबा कटके तेही त्या ठिकाणी उपस्थित होते. शंकरभाऊ मांडेकर त्याही ठिकाणी उपस्थित होते. आणि खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी मला पुनर्जन्म मिळाला, राजकीय पुनर्जन्म मिळाला दादा तुमच्यामुळे मला. पण ज्यांनी माझ्या आई वडिलांच्या डोळ्यात अश्रू आणले, त्यांच्या डोळ्यात नाही इथून पुढच्या 4 वर्ष त्यांचे शिल्लक राहिल्यात, नाही त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आणून बदला घेतला तर हा कार्यकर्ता दाखवणार त्या ठिकाणी. दादा 1.5 वर्ष त्यांनी माझ्यासाठी कटकारस्थान रचलं, पण केवळ 1.5 तासामध्ये तुम्ही ते उलथून लावलं. म्हणजे एक दादा 1.5 वर्ष कटकारस्थान रचतो एक कार्यकर्ता संपवायला, दुसऱ्या बाजूला एक दादा केवळ 1.5 तासात त्या कार्यकर्त्याला पुनर्जन्म देतो. म्हणजे विरोधाभास बघा हा काय आहे. मी या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याकडे पाहून राजकीय जीवनामध्ये काम केलेलं आहे. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पाहून काम सुरू केलेलं आहे. पण त्या कार्यकर्त्यासमोर, त्या कार्यकर्त्यासोबत येथील स्थानिक नेतृत्वाने काय अन्याय केला खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती आहे. ही लढाई कार्यकर्ता विरुद्ध नेत्याची आहे. आणि एक कार्यकर्ता कशा प्रकारे लढतो ते मला या ठिकाणी आपल्या सर्वांना दाखवायचं आहे. 19च्या विधानसभेला सुद्धा असंच झालं. आमच्या मार्गदर्शक मेधाताई कुलकर्णी त्यांचं त्या ठिकाणी तिकीट कापून हे महाशय त्या ठिकाणी आले. मेधाताई बिचाऱ्या रडल्या, त्यांनी हिम्मत दाखवली नाही. त्यामुळे यांची हिम्मत वाढली आणि आपण काही करू शकतो. एक आमदार पचू शकतो तर एक नगरसेवकाला काय लागतंय करायला. शेवटच्या टप्प्यात तिकीट कट केलं कुठं जाणार आहे, येईल आपल्यापाशी आपल्या पायाशी. पण त्यांना काय माहिती आहे राज्यात अजून एक नेतृत्व शिल्लक आहे, अजितदादा पवार. एकदा जोरदार अजितदादांसाठी टाळ्या वाजवा, कारण माझा राजकीय पुनर्जन्म
या नेत्यांमुळे झालेला आहे.